कोण होतीस तू, काय झालीस तूच्या आजच्या भागाची सुरुवात होते धर्माधिकाऱ्यांच्या घरापासून. तर आता इथे यमुना कावेरीला म्हणते, घरात एवढ्या बायका असताना तू यशच्या रूम मध्ये का आलीयस असं म्हणते आता यमुना कावेरीला. साप कसा घरात आला असं म्हणते आता कावेरी. कोणीतरी मुद्दाम करतंय, याचा अर्थ चिकूच्या जीवाला अजूनही धोका आहे असं म्हणते कावेरी मनातल्या मनात. तर यमुना म्हणते, काय विचारते मी यामिदी असं म्हणतो आता यश. यामिदी एवढ्या रात्री त्यांना सुचलं नसेल. अरे आता ही चर्चा करायची वेळ आहे का, की चिक्कू महत्वाचा आहे आपल्यासाठी, चला असं म्हणते आता सुलक्षणा. कावेरी यशचं आता लग्न ठरलंय, याचा बाण असू दे जरा असं म्हणते आता यमुना. उठसूट केव्हाही त्याच्या रूम मध्ये येणं बरं नाही दिसत असं म्हणते आता यमुना. यामिताई, नवीन नाती जोडताना जुनी नाती तोडून टाकायची असं थोडीच आहे असं म्हणते आता अमृता. मला नाही वाटलं. बरं चला आता असं म्हणते आता सुलक्षणा. चल चल लवकर ये असं म्हणते आता सुलक्षणा कावेरीला. तर आता यश कावेरीकडे बघतच राहतो. कावेरी मात्र निघून जाते तिथून चिक्कूला घेऊन. तर बघा प्रेक्षक हो, तो साप पण यमुनाने सोडलेला असतो यशला मारण्यासाठी. तर कावेरीमुळे आता यशचा जीव वाचलेला असतो. तर आता यश इकडे तिकडे बघतो, तर त्याला कावेरीने त्याचा वाय दिलेला जो रुमाल असतो ना, जो फ्रेंडशिप बँडवरून बांधलेला असतं यशनी कावेरीला, तो आता फ्रेंडशिप बँड तिने म्हणजेच तो रुमाल यशच्या उशीखाली ठेवलेला असतो. यश आता तो रुमाल बघतो. तर आता किचन मध्ये अमृता आणि सुलक्षणा आलेले असतात. तर आता तवा घेते अमृता. मावशी तू राहू दे, मी करते असं म्हणते आता अमृता. मी करते अगं असं म्हणते आता सुलक्षणा. अगं असं काय करतेस, तू जाऊन झोप, मी करते असं म्हणते अमृता. बरं असं म्हणते आता सुलक्षणा. तर अमृता आता भाजत असते ओवा. ह्याच्यामध्ये बांधून ठेवा ओवा असं म्हणते आता सुलक्षणा. खरंच तुझ्या समजूतदारपणाचं आम्हाला कौतुक वाटतं असं म्हणते आता सुलक्षणा. अगं एवढं काय त्यात असं म्हणते अमृता. छोट्या छोट्या गोष्टींमधूनच आपल्याला मानू कळायला लागतो. एवढं झालं की जाऊन झोप तू पण असं म्हणते आता सुलक्षणा. तर आता ओवा भाजत असते अमृता. तेवढ्यातच इथे कावेरी येते. बरं झालं आलीस, हा ओवा भाजायचा होता, जमेल ना असं म्हणते आता अमृता. असं म्हणते आता कावेरी. काय लागलं तर सांगा, मी इथेच आहे असं म्हणते आता अमृता. तर बघा प्रेक्षक, अमृताने कसं छान ऍक्टिंग केली सुलक्षणासमोर, की ती चिकूसाठी ओवा भाजते वगैरे. आणि जेव्हा कावेरी आली ना, तर तिच्याकडे देऊन निघून जाते आता अमृता तिथून. म्हणजे या सुलक्षणाला मूर्ख बनवणं किती सोपं आहे बघा प्रेक्षक हो. पहिला मंदारने मूर्ख बनवलं आणि आता ही अमृता, आणि ह्या दोघांमुळे ती कायम कावेरी बरोबरच वाईट वागणार. तर आता ओवा भाजत असते कावेरी. तर आता रात्र झालेली असते. तर आता यश कावेरीच्या खोलीमध्ये असतो आणि आता कावेरी येते तिथे ओव्याची पूड घेऊन, आणि आता ती चिकूच्या पोटावर लावते. चिकूला माझ्याकडे सोडून निघून जाणार होतात ना तुम्ही असं म्हणत होता यश कावेरीला. किती सोपं आहे ना तुमच्यासाठी असं म्हणत होता यश. झालं वचन पूर्ण, संपली तुमची जबाबदारी, निघालात तुम्ही काय. तर आता कावेरी सगळं ऐकत असते आणि उत्तर मात्र काय देत नसते. ठीक आहे असं म्हणत होता यश. काहीच बोलू नका तुम्ही, जा तुम्ही निघून. चिकूला सांभाळेन मी, काका आहे मी त्याचा, पण तुम्ही त्याच्या कोणीच नाही आहात. तुम्ही का हे ओझं व्हायचं, तुम्ही जेवढे केलं तेवढंच खूप आहे, तुम्ही जा इथून असं म्हणत होता यश. आणि कुठलाही गिल्ट मनात न ठेवता जा, कारण आई नाही आहात तुम्ही त्याच्या असं म्हणतो आता यश. मीच त्याची आई आहे, मी त्याला जन्म दिला नसेल, पण चिक्कू माझं बाळ आहे, मी त्याच्याशिवाय नाही राहू शकत असं म्हणते आता कावेरी. तर आता यश समोर येतो कावेरीच्या. मग कुणापासून पळत होतात असं म्हणतो आता यश. तर आता कावेरी टक लावून बघते यशकडे, आता मान खाली घालते. माझ्यापासूनच ना असं म्हणतो आता यश. का असं म्हणतो आता यश. मी तर फक्त मित्र आहे ना तुमचा असं म्हणतो होता तो. तुमचं प्रेम नाही आहे माझ्यावर, मग मी तुमच्या आयुष्यात नसलो तरी काय फरक पडणार आहे तुम्हाला असं म्हणतो आता यश. बरोबर बोलते ना मी, काहीच नाही आहे ना आपल्यात जे काय होतं सेड अनसेड ते सगळं खोटं आहे असं म्हणतो होता यश. काहीच जाणवत नाही ना तुम्हाला, काहीच फील होत नाही ना, कारण काही नाहीच आहे असं म्हणतो होता यश. मी तुमच्या समोर असलो काय नसलो काय फरक पडतोय तुम्हाला. तुमचं प्रेम कुठं आहे माझ्यावर, की प्रेम आहे आणि तुम्ही. तर आता कावेरी म्हणते, मी इथे चिकूसाठी आली आहे, रात्र खूप झाली आहे, तुम्ही जा इथून असं म्हणते आता कावेरी. रात्र झाली असं म्हणतो होता यश, पण उशीर अजूनही झालेला नाही असं म्हणतो होता यश तुम्हाला. तर आता कावेरी म्हणते, काही बोलायचं नाहीये आणि ऐकायचंही नाहीये. तर आता यश निघून जातो तिथून. तर आता यश दरवाजा लावून घेतो कावेरीच्या रूमचा. तर आता कावेरी चादर घालते चिकूवरती. तर आता कावेरी दरवाजा उघडते आपल्या रूमचा आणि निघून जाते तिथून. आणि आता ती देवासमोर जाते आणि पाया पडते. तुझा संकेत कळलाय मला, तूच थांबवलंस ना मला असं म्हणते आता कावेरी. त्यानंतर मी चिकूला सोडून कधीच जाणार नाही असं म्हणते आता कावेरी. तर आता सकाळ झालेलं दाखवलंय. तर आता दिवा विजत असतो देवीचा. तर आता कावेरी पकडते तो दिवा. तर आता कावेरी पाया पडते देवीला. तर पाया पडून होतो आता कावेरीचा. तेवढ्यातच तिच्या मोबाईलवर एक नोटिफिकेशन येतं. तर आता ती फोन घेते. कावेरी वहिनी, तुमचा पालखी वाला व्हिडिओ सॉलिड व्हायरल झालाय, तुम्हाला पाठवते बघा असं म्हणते आता कावेरी. तर आता तो व्हिडिओ बघते कावेरी. त्याच्यामध्ये अमृता चोरलेली असते तो हार, आणि तोच हार आता सुलक्षणाच्या बॅगमध्ये घातलेली असते अमृता चोरून.
तर बघा प्रेक्षक हो, माधवीनेच वाचवलेलं असतं असं दाखवलेलं असतं ना तिने सुलक्षणाला ट्रस्ट गेन करण्यासाठी, आणि त्याच्यानंतरच माधवी आणि अमृता घरी आलेले असतात सुलक्षणाच्या. तर सुलक्षणाला किती मोठं बुद्धू बनवलेले असतात बघा ह्या दोघी. तर आता इथे कावेरीला मात्र शॉक बसतो हा व्हिडिओ बघून, कारण अमृता चोर असते ना. तर आता कावेरी थांबून बघते व्हिडिओ, तर बघते तर काय ती अमृता असते, जिने चोरलेला असतो हार आणि सुलक्षणाच्या बॅगेत घातलेला असतो. तर आता कावेरी म्हणते, म्हणजे अमृताने तो हार चोरून माझ्या पिशवीत ठेवला. देवी आई, काल तू मला थांबवलं नसतंस तर मला कळच नसतं की हे सगळं अमृताने केलंय, म्हणून तू मला थांबवलंस का, असं म्हणते आता कावेरी. समोर जे दिसतंय त्याच्या पलीकडे काही आहे का, पण काय, असं म्हणते आता कावेरी. आता इथून पुढचा मार्ग तूच दाखव, असं म्हणते आता कावेरी. आणि आता ती पाया पडते परत देवाच्या. तर आता कावेरी कुकर घेते आणि डाळीसाठी पाणी घालते डाळीवर. तर आता कावेरी मनातल्या मनात विचार करत असते, आणि आता डाळीमध्ये हळद घालते आता कावेरी. का केलं असेल अमृताने असं, हे माना सांगू का, असं म्हणते आता कावेरी. काय करू. तर आता कुकर लावते कावेरी. तेवढ्यातच चिक्कू रडतो. चिक्कू उठला वाटतं, असं म्हणते आता कावेरी. आणि आता ती जाते चिक्कूकडे. तर आता तेवढ्यातच यमुना येते स्वयंपाकघरात, आणि आता तो कुकर ती बघते. असं करून हसते ती. ह्या घरची आदर्श सून व्हायला निघाली आहेस ना कावेरी, एवढं सोपं नाही आहे ते, असं म्हणून आता यमुना डाळीवर घातलेलं जे पाणी असतं ना ते आता फेकून देते बेसिनमध्ये, आणि फक्त आता डाळ जी असते ना तेवढी ठेवते. आणि आता बंद करून टाकते ती कुकर आणि तसाच ठेवते, आणि खूप खुश होते आता यमुना. आता जो स्फोट होईल त्यामध्ये कावेरीची सगळी स्वप्न उद्ध्वस्त होतील, असं म्हणते आता यमुना, कायमची. तर आता बघा प्रेक्षक हो, यमुना तर खूप मोठी क्रिमिनल असते, खरं तर जेलात असायला पाहिजे ही. जीव घ्यायचा प्रयत्न करते सारखं सारखं ही, म्हणजे साप सोडणं, स्फोट करणं. तर आता यमुना निघून जाते तिथून, आणि आता तेवढ्यातच कावेरी येते तिथे. बाटली घेऊन येते आता ती चिकूची तिथे. तर आता कावेरी गॅस लावून टाकते डायरेक्ट न चेक करताच, आणि आता कावेरी दूध घेते आणि घालते आता चिकूसाठी. चिकूची बॉटल भरते आता ती दुधाने, आणि आता ती बॉटल घेऊन जाते बाहेर चिकूला पाजवण्यासाठी. तेवढ्यातच सुलक्षणा येते आपल्या खोलीबाहेर आणि स्वामी समर्थांचे श्लोक म्हणत असते. तेवढ्यातच सुलक्षणाला वास येतो, आणि आता कुकर पण जोरात हलत असतो. वास येतोय, असं म्हणतात सुलक्षणा. आणि इथे यमुना आणि काकू मात्र लपून बघत असतात स्वयंपाकघरातून. अगो बाई, असं म्हणते आता सुलक्षणा, काही जळते की काय, असं म्हणते सुलक्षणा. वा, आता कोणाचं लक्षही नाही आहे. अयो अयो ऐको, असं म्हणून आता पाय मुरगळतो सुलक्षणाचा. अगं विद्या, असं म्हणून ओरडते आता सुलक्षणा. तर विद्या मात्र येतच नाही. काकू, लवकरच मोठा धमाका होणार आहे, असं म्हणते आता यमुना. आणि कावेरीच्या ॲटिट्यूडच्या चिंधड्या चिंधड्या होणार, असं म्हणते आता कावेरीला यमुना मनातल्या मनात. यमी, आपण सगळं हे करतोय, पण वहिनीला कळलं तर सॉलिड मोठी रिस्क घेतोय हा आपण. यमे, असं म्हणते आता काकू. रिस्क घ्यावी लागणारच आहे, कारण ती कावेरी मला डोळ्यासमोर सुद्धा नको आहे, असं म्हणते आता यमुना. तिला लवकरात लवकर या घरातून हाकलायची आहे मला. तर आता कुकर मात्र फार जोरात हलत असतो, आणि तेवढ्याच ते आता कावेरी येते आणि बघते कुकरकडे. आता खूप घाबरते कावेरी. अगं, कोणी आहात का तिकडे स्वयंपाकघरात, ऐकं, अगं काहीतरी जळतंय, असं म्हणते सुलक्षणा. विद्या, कावेरी, असं म्हणून ओरडत असते सुलक्षणा. तर यश आता व्यायाम करत असतो, तो पळून जातो आता तिथून. तर आता यश किचनकडे पळून जातो. सुलक्षणाला मात्र हलायलाच येत नाही, कारण तिचा पाय बुरगळलेला असतो ना. तर आता कावेरी बंद करायला जाते कुकर. तेवढ्यातच आता यश येतो, आणि तो कुकर वाजायचा बघतो, आणि मग समोरची कावेरी गेलेली असते ना तिला ढकलून सोडतो तो साईडला, आणि आपण कुकरकडे जातो आणि कुकरला फेकून टाकतो आता यश खाली. आणि आता त्या कुकरचं झाकण जाऊन मात्र कावेरीला लागतं. अरे देवा, असं म्हणून आता पौर्णिमा आणि यमुना खाली येतात. काय झालं वहिनी, असं म्हणते पौर्णिमा. माझ्या मेलीचं जाऊ दे ग, बघा ती काय झालंय ते आत, असं म्हणते आता सुलक्षणा. आवाज आलाय दुसरा कसला तरी, जावा बघा काहीतरी झालंय, मी तेच, असं म्हणते आता सुलक्षणा. कावेरी, तुम्ही ठीक आहात ना, असं म्हणतो आता यश, आणि तिचा हात घेतो तो आपल्या हातात. तर भाजलेला असतात आता तिला. काय झालं, असं म्हणून आता पौर्णिमा आणि यमुना येतात. तर आता यमुना बघते काय चाललंय या घरात, खरंच कळत नाहीये मला, असं म्हणते आता यमुना. कसला एवढा आवाज झालाय, हा, असं म्हणते आता सुलक्षणा. काय लागलंय का कोणाला, असं म्हणते आता सुलक्षणा. काय ग, काय झालं, असं म्हणते आता सुलक्षणा कावेरीला. कावेरी मात्र काय बोलतच नाही. मा, मी जरा वेळेत पोचलो नसतो ना, तर हा कुकर कावेरीच्या अंगावर फुटला असता, असं म्हणतो आता यश. फुटला असता, असं म्हणते आता सुलक्षणा. हो, असं म्हणतो आता यश. काय ग, काय उद्योग करत असतेस तू, असं म्हणते आता सुलक्षणा. मा, मी, असं म्हणते आता कावेरी. आता तू काय बोलूच नको, तुझ्यावर काहीतरी जबाबदारी टाकण्याची तू लायकीचीच नाही आहेस. काय करून ठेवतेस ग हे सगळं, कुठे लक्ष असते ग तुझं, नाहीतर काय, असं म्हणते आता यमुना. आणि मा, तू या घरची आदर्श सून व्हायची संधी दिलीस, असं म्हणते आता यमुना. अगं, त्या डाळीचं बघ काय झालंय, असं म्हणते आता यमुना. तर आता डाळ बघते सुलक्षणा. हिने हिने नक्की कुकरमध्ये पाणी घालायला विसरले असेल, असं म्हणते आता यमुना. हा, असं म्हणते पूर्ण काकू.
नाही मी पाणी घातलेलं होतं असं म्हणते आता कावेरी. हो का असं म्हणते आता यमुना. मग पाणी स्वतःहून बाहेर आलं होतं का ग असं म्हणते ती. काय बोलते नाही मुलगी. वर तोंड करून म्हणाली होतीस ना की मी सगळं काही शिकून घेईन, आदर्श सून होण्याचा प्रयत्न करीन. ही अशी असं म्हणते आता सुलक्षणा. अगं कोणाचा तर जीव घेशील तू एखाद्या दिवशी असं म्हणते सुलक्षणा. तर पौर्णिमा म्हणजे अहो शिकायची इच्छा असेल तर शिकेल नाही असं म्हणते आता पौर्णिमा. तर बघा प्रेक्षक ही सुलक्षणा म्हणाले कावेरीला की एखाद्या दिवशी जीव घेशील कुणाचा म्हणून. याची यमुना रोज जीव घ्यायचा प्रयत्न करते यशचा, त्या चिकूचा आणि कावेरीचा. पण ही मूर्ख बाई सुलक्षणा आंधळी कुठली रोज नुसतं कावेरीला त्रास देत असते आणि आपली मुलगी कशी आहे तिच्याकडे लक्षच देत नसते. तर आता यश म्हणतो मला असं वाटतंय तुम्ही सगळे ओव्हर रिॲक्ट करताय. मान्य आहे त्यांच्याकडून चूक झाली आहे, पण त्यांनी मुद्दामून नाही केलाय. एवढं बोलायची काहीच गरज नाही असं म्हणतो आता यश. हो हो का असं म्हणते आता यमुना. मला कळतच नाही रे, तू सतत हिला का डिफेंड करत असतोस असं म्हणते आता यमुना. यामिदी ह्यांच्या जागी तू असली असतीस ना तरी मी हेच केलं असतं असं म्हणतो आता यश. हे बघ मुळात तुला आमच्यामध्ये बोलायची काहीच गरज नाही असं म्हणतात सुलक्षणा. आणि मुळात तू स्वयंपाकघरात आलातच कशाला मुळात असं म्हणते आता सुलक्षणा. चल आधी बाहेर हो, आमचं आम्ही काय ते बघून घेऊ. आमचं बायकांचं चालू आहे ना हे, त्यात तू मध्ये पडू नकोस. चल 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 बाहेर हो असं म्हणते आता सुलक्षणा यशला. आता यश मात्र खूप चिडलेला असतो आणि तो तिथून निघून जातो. झाल जरा काय आम्ही बोललो की लगेच गंगा जमुना सुरू जा असं म्हणते आता सुलक्षणा कावेरीला. पुरे ग आता पुरे असं म्हणते सुलक्षणा. हे सगळं अगदी निस्तर कळलं ना. लवकर स्वच्छ कर स्वयंपाकघर. मावशी असं म्हणते आता अमृता. तू शांत हो ना, तू स्वतःला का त्रास करून घेतेयस. मी आहे ना, मी हिला सगळं शिकवेन असं म्हणते आता अमृता. असं म्हणते आता अमृता. इथे बस मी पाणी देते तुला असं म्हणते ती. आणि अमृता मात्र चिडलेली असते कारण तिचा प्लॅन फ्लॉप झालेला असतो ना आता, त्यामुळे आता चिडलेली असते बघा प्रेक्षक हो यमुना. एकाची 10 कामं करून ठेवते, पुढे जाऊन काय करणार आहे कुणास ठाऊक. उदयने हिला कसं काय पसंत केलं असेल असं म्हणते आता सुलक्षणा. तर आता इथे कावेरी मात्र खूप रडत असते. आता यश आपल्या खोलीमध्ये असतो आणि तो इथे तिथे फिर्या मारत असतो. विद्या म्हणते भाऊजी तुम्ही बोलवलात मला इथे. तर आता यश म्हणतो कावेरीचा हात भाजलाय, ही क्रीम देता का त्यांना प्लीज असं म्हणतो आता यश. तुम्हीच द्या असं म्हणते आता विद्या. हा नाही नको असं म्हणतो आता यश. प्लीज तुम्हीच द्या असं म्हणतो आता यश. हे बरे आहे, काळजी करायची आणि ते दाखवायचं पण नाही असं म्हणते आता विद्या. वहिनी प्लीज लेट नका करू, त्यांना त्रास होत असेल. आणि हो ही क्रीम मी दिली आहे हे सांगू नका त्यांना असं म्हणतो आता यश. बरं एकमेकांवर प्रेम करणारी दोन चांगली माणसं एकत्र येऊ शकत नाही. ह्याचा ना मला त्रास होतोय भाऊजी असं म्हणते आता विद्या. वहिनी प्लीज प्लीज तुम्ही सांगू नका त्यांना असं म्हणतो आता यश. नाही ठीक आहे भाऊजी मी सांगणार नाही, पण त्यांनाही कळणार नाही. असं होईल का असं म्हणते विद्या. त्यांना माहिती आहे या घरात एकच व्यक्ती आहे जी त्यांची इतकी काळजी करतो असं म्हणते आता विद्या. भाऊजी एकच सांगते मी तुम्हाला, तुम्हाला जर एकमेकांबद्दल एवढं असेल ना तर तुमच्या वेगळ्या दिसणाऱ्या वाटा पण शेवटी जाऊन एकच होतील असं म्हणते आता विद्या. तर यश खुश होतोय ऐकून. मी वाट बघेन त्या दिवसाची असं म्हणतो तो मनातल्या मनात. तर आता आजचा भाग इथे संपतो. तर बघूया तर एकामध्ये काय आहे ते. तर आता इथे सुलक्षणा यमुनाला म्हणते तुला कावेरीशी तुलना करायची काहीच गरज नाहीये. मी तिला अजूनही माझी सून मानलेली नाहीये असं म्हणते आता सुलक्षणा. तुला कसं कळलं असं म्हणते आता यमुना. अमृताने सांगितलं असं म्हणते आता सुलक्षणा. आता पाठीमागे तेवढ्यात अमृता येते आणि हात धरते ती यमुनाचा. मा तुम्हाला एक व्हिडिओ दाखवायचा आहे असं म्हणून येते आता कावेरी. पण अमृता होणारी धर्माधिकाऱ्यांची सोन आहे, आम्ही दोघेही बघू असं म्हणते आणि सुलक्षणा आता तो व्हिडिओ चालू करते आणि अमृता समोर. तर आता रिकॅप सुद्धा इथे संपतो. तर प्रेक्षक हो या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा.